तर सर्वांना जय मल्हार. ओम काळेश्वरी. आपण येत होतो मुंबईवरून रिटर्न येताना ना सिन्नरमध्ये उतरून घेतलं. सिन्नरमध्ये उतरून CNG फुल करून घेतला. CNG फुल जरा असलं ना गाडीत तर जरा जीवाला बरं वाटतं. CNG फुल करून आपण पुन्हा समृद्धी चढायला निघलो होतो. समृद्धीवरून आहे ना पुन्हा आपण निघलो होतो कोपरगावला, कारण की खालून वावीतून होता रोड. मला पण वावीतून जायला खूप टाईम लागला असता, अर्धा तास लेट झाला असतं, कारण की सकाळी पुन्हा मला 4 वाजता भाडं होतं. त्याच्यामुळे टाईमपास करणं काय माझ्या हातात नव्हतं. मग फायनली आपण कोपरगावच्या आहे ना टोल नाक्यावरून आपण कोपरगावला उतरून घेतलं. राहायला मी कोपरगावला आहे. कोपरगाववर उतरून घेतल्यानंतर मग माझा मित्र भेटला. मित्राला हाय हॅलो केलं. मग घरी येऊन कालचा बेड माझा कसा होता गाडीतला ना आजचा माझ्या घरचा बेड कसा हे नक्की सांगा, कारण की घरचा बेड तर घरचा असतं. वाजले होते 1:45 झोपायला आणि एवढं लगेच उठून आंघोळ करून जायचं होतं. 1 तास झोप घेतली. मग फायनली आपण परत पोचलो होतो आळेपाट्यामध्ये इथं चहा वगैरे घेतला. शेक चालू होता, इथं मस्त शेकून घेतलं. खूप थंडी वाजली होती. इतकी थंडी पडती ना एवढ्यात दिवसा गरमतन सकाळी आणि रात्री थंडी वाजते. काय चालू आहे मला काहीच कळत नाही. असं आता उलटे दिवस चालू आहे सगळे. फायनली मग इथं थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला, चहा वगैरे घेतला. आपण आलो होतो पुण्यात आले आपल्याला लागली पुण्याची ट्रॅफिक. पुण्यात यायचं ट्रॅफिक लागणार नाही असं कधी होणार नाही. मग पुढं आपल्याला दगडूशेठ हलवाईचं मंदिर दिसलं. मग बाप्पांचं दर्शन केलं. बाप्पांचं रोडवरूनच दर्शन होतं, त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं. खूप छान वाटलं होतं बाप्पांचं दर्शन करून. मग पुन्हा आपल्याला ट्रॅफिक लागली होती. मग फायनली आपण आपल्या स्पॉटवर पोहोचलो होतो. त्यांना कात्रजमध्ये सोडून दिलं. त्यांना उतरवलं. इतकी भूक लागली होती आणि मम्मीने माझा डबा दिला होता. मग पहिला डबा खाऊन घेतला. मम्मीच्या हातचं जेवण आपल्याला कुठंच भेटणार नाही घरती सोडून. मग आपण निघालो होतो फायनली परत कोपरगावला रिटर्न. ओके बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. आपण त्यांना सोडून दिलं होतं. सगळ्यांनी काळजी घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट, भीमाशंकरला 1 जानेवारीपासून कोणीही जाऊ नका. 1 जानेवारी ते 3 महिने मंदिर बंद आहे. बाय.